गुड मॉर्निंग मित्रांनो, मी श्रीकांत अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो। तर आज तारीख आहे 31 जुलै आणि वार आहे बुधवार। तर आता वाजले सकाळचे बरोबर 5। जवळजवळ मी 5 ते 6 महिन्यानंतर आज फर्स्ट टाइम लोकलमध्ये बिझनेस करतोय। म्हणजे लोकलमध्ये बिझनेस पण एकदम टाइम टू टाइम आहे, कारण पूर्ण दिवसाचं प्लॅनिंग झालंय आपलं। मी CNG पण रात्री ऑलरेडी भरला होता, तुम्ही बघू शकता। आणि किलोमीटर आपण पहिल्यांदा 0 करूयात। तर बघूयात आज किती किलोमीटरमध्ये आज म्हणजे लोकलची हालत सध्या काय आहे, म्हणजे काय रेट देते आपण ते चेक करूयात। मी मोस्टली तर प्रीमियरचेच फक्त बुकिंग मारणार आहे। जर जास्त वेळ कुठं वाटत असेल की इथे वेळ वायाला चाललाय आपला, तर मग आपण उबर गो किंवा सिडन चालू करूयात। अदरवाईज फक्त प्रीमियर चालू करूयात। आणि आज आपल्याला काम करायचं आहे सकाळी 5 वाजल्यापासून मॅक्झिमम 12 वाजेपर्यंत। त्याच्या अगोदर पण आपण बंद करू शकतो जर घराजवळ आलो तर, कारण नंतर 11, 11:30, 12 पर्यंत मला गाडी सर्व्हिसिंगला टाकायची आणि अजून 1-2 बाकीची कामं पण आहेत। ती कामं आज करावी म्हटलं। आणि मला उद्या म्हणजे गुरुवारी 1 तारखेला 1 ऑगस्टला टर्मिनल 2 वरून सकाळी 8 वाजता पिकअप आहे। आणि नशीब असं माझं की जसं मी काल पेनची मला बुकिंग होती, पेनला ड्रॉप केलं कस्टमरला ड्रॉप केलं, तसं एक रिझर्वेशन आली होती। रिझर्वेशनचं टायमिंग बघितलं तर नेमकं आज संध्याकाळचं म्हणजे 31 तारखेचं संध्याकाळी 8:30 वाजता पिकअप होता आणि ड्रॉप आहे टर्मिनल 2लाच। मग मी पटकन ॲक्सेप्ट केली ती ट्रिप। मोस्टली मी मुक्कामी कुठं जात नाही, परंतु आता त्या मॅडम मलाच बोलतात की श्रीकांत काय झालं तर तुलाच यावं लागेल। मी बोललो मित्र वगैरे कोणी गाडी ॲडजस्ट करून देतो, परंतु नाही बोलतात ते तुलाच यावं लागेल। म्हणून मग म्हटलं ठीक आहे चला। बुकिंग पण नेमकी आली होती 8:30 वाजताची रात्रीची आजची। तर म्हटलं मग 11-12 वाजेपर्यंत आपण लोकलमध्ये बिझनेस बघूयात काय होतोय कसं होतंय। आणि त्यानंतर दुपारीचे काही काम आहेत ती कामं करून संध्याकाळी मग 8:30 वाजता आपल्याला भोसलेनगरमधून पिकअप आहे टर्मिनल 2साठी। तर ती बुकिंग घेऊयात। तर चला, तर मग आता आपण लॉग इन होऊयात उबरमध्ये आणि प्रीमियरमध्ये कुठली बुकिंग भेटते। मोस्टली तर एअरपोर्टचीच बुकिंग असेल, तर बघूयात कुठली भेटते, काय होते, किती वेळ लागतोय आणि कसं आहे ट्रॅफिक पीक आवरमध्ये पुण्यामध्ये। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। 5 वाजता आपण सकाळी लॉग इन केले आणि आत्ता वाजले जवळ 6। तर आपल्याला पहिली बुकिंग मिळाली, ती पण मी रॅपिडोची घेऊन चालू हिंजवडीला। कारण उबरमध्ये ज्या बुकिंग पडतात त्या तुम्ही बघा अशा। आणि उबर गो तर मी बंद केलं, कारण उबर गो जर सकाळी सकाळी चालवलं तर जवळजवळ 10 रुपये पर किलोमीटरचंच रेट देतं। आपलं नुकसान करून कशासाठी घ्यायचं, म्हणून मी काय बाकीच्या बुकिंग उचलल्या नाहीत कुठल्याच। तर आत्ता बघू हा रेट जरा व्यवस्थित आहे म्हणून घेतली बुकिंग। करू कस्टमरला पिकअप आणि बघू हिंजवडीमधून काय भेटते का आपल्याला परत। तिथून 66 ॲव्हेन्यू पिंपळी निलखमधून पिकअप आहे, पण रॅपिडो मी शक्यतो जास्त चालवत नाही, कधीतरी चालवतो। त्याचं पिकअप लोकेशन दाखवतं एकीकडे, कस्टमर उभा असतो दुसरीकडे, काय समजत नाही नक्की काय आहे ते। झालेला आहे आपला पहिला ड्रॉप। 6:30 वाजलेत। हिंजवडी फेज 3 मध्ये होता। 14 किलोमीटरचे काहीतरी 246 रुपये दिलेत आपल्याला रॅपिडोने। आणि प्रीमियरच्या तर बुकिंग एक सुद्धा वाजत नाहीये। म्हणजे मी सकाळी जवळजवळ 5 वाजता लॉग इन केले। बानेर औंध सारख्या एरियामध्ये प्रीमियरची बुकिंग वाजत नाही। मला रिझर्वेशन पण आली असती एअरपोर्ट वगैरे, परंतु माझी संध्याकाळी 8:30 वाजता मी टर्मिनल 2चा ड्रॉप आहे, मला ती ट्रिप ॲक्सेप्ट केल्यामुळे दुसऱ्या बुकिंग जास्त करून येत नाहीत। तर बघू आता फेज 3 वरून काय, मला वाटतं उबर गो पण चालू करावं लागणार आहे इथून बहुतेक, कारण फक्त प्रीमियर किंवा गो सिडनला बुकिंग आपल्या इथे खूप कमी आहेत पुण्यामध्ये। जे असतात ते असतात पीक आवरमध्ये, म्हणजे ऑफिस टाईम ज्यावेळेस असतो त्यावेळेस फक्त बुकिंग असतात प्रीमियरच्या। तर बघू, इथून आता गो चालू करतो आणि थोड्याशा चांगल्या एरियामध्ये गेल्यानंतर परत गो सिडन आणि प्रीमियर चालू राहील आपलं। बुकिंग बघा, ही 30 किलोमीटरला 338 रुपये हडपसर दाखवत होतं। पिकअप 5 किलोमीटरवरून
ही दुसरी जी बुकिंग आहे, या रडारच्या बुकिंग शक्यतो बघूनच घ्याव्या लागतात, कारण पिकअप खूप लांबून असतो आणि आपले ड्रायव्हर लोक बरेचसे बुकिंग चेक करत नाहीत. ही 17 किलोमीटरला बघा 225 रुपये, पिकअप 2 किलोमीटर म्हणजे 18 आणि 2 20 किलोमीटरला 225 रुपये. त्याच्यातून पण टोल टॅक्स कट करून जे काय मिळायचे ते मिळतील. त्याच्यामुळं उबरमध्ये पीक आवरमध्येच फक्त रेट भेटतो जरा, बाकी रेट खूप डाऊन आहेत. हे बघा 31 किलोमीटर जायचंय, 4 किलोमीटर म्हणजे 35 किलोमीटरला 338 म्हणजे 320 रुपये जास्तीत जास्त भेटतील आपल्याला. तर चाललेलो आहोत आपण दुसऱ्या बुकिंगच्या पिकअपसाठी. हे पण फेज 3च्या सर्कल जवळूनच एक अपार्टमेंटची पिकअप आहे आणि ती पण बुकिंग आहे रॅपिडोची. उबरला तर बुकिंग पडतात पण एवढा घाण रेट देते. 30 किलोमीटरला 300 रुपये, 35 किलोमीटरला 320 रुपये. त्याच्यापेक्षा त्या मी काय बुकिंग उबरच्या घेतल्याच नाहीत. आणि बानेरला ड्रॉप दाखवते 211 रुपये काहीतरी दाखवले. चला तर मग करू. आणि 8 आणि ही बुकिंग आहे आपल्याला पाषाणमधून वाघोली. 27 किलोमीटरला 395 रुपये दाखवले आपल्याला. गो सिडानचे आहे. तर बघू, वेळ पण काही जास्त दाखवला नाही, 1 तास दाखवला आहे. त्याच्यामुळं घेतली पटकन, म्हटलं चला ही तर बुकिंग कंप्लीट करून घेऊ. वाघोलीवरून रिटर्न येताना ट्रॅफिक लागेल आपल्याला, परंतु ट्रॅफिकला घाबरायचं म्हटल्यानंतर ना मग घरीच बसावं लागेल. त्याच्यामुळं ही घेतलेली आहे बुकिंग मी. चला म्हटलं तर मग करूयात कस्टमरला पिकअप. आता तिसरी जी बुकिंग होती आपली उबरला मिळाली होती पाषाणमधून वाघोली. लोकेशनला आलो, कस्टमरची वेट जवळजवळ मी 7 मिनिट केला, तोपर्यंत काय आले नाही. मग मी कॅन्सल केली बुकिंग. त्या बुकिंगचे आपल्याला कॅन्सलेशन चार्जेस भेटले 48 रुपये. आणि आत्ता परत मला तिथूनच एक 400 मीटरच्या अंतरावरून एक गो सिडानमध्येच आली आहे. मला वाटते सिम्बायसिस कॉलेज दिसते पाषाणवरून. 7 किलोमीटरला 164 रुपये दाखवलेत. तर बघू किती रुपये भेटतात आपल्याला. आणि लिप्यून प्रायव्हेट लिमिटेड सिम्बायसिस कॉलेज लवळेजवळ आपण ड्रॉप केला होता, पाषाणमधून पिकअप केला होता. तर माझं उबर गो बंद आहे, फक्त मी सिडान आणि प्रीमियरच चालवतो सध्या. सिडानला बुकिंग आत्ता पीक आवरमध्ये थोड्याशा सिडान आणि प्रीमियरच्या बुकिंग पण जरा चांगल्या चालू होतील, कारण पीक आवर चालू झालं, जवळजवळ 8:30 वाजलेत. आणि उबर गो जर ऑन केलं तर धडाधड नुसतं बुकिंग येत आहेत. रेट पण आता थोडेसे वाढले. मग सकाळी एवढे घाण रेट देत होतं उबर की बस. त्याच्यामुळे मी सकाळी काय चालवलंच नाही. मी फक्त 1-2 रॅपिडो मारल्या आणि आत्तापर्यंत म्हणजे 3च बुकिंग झाल्यात आपल्या. आत्ता आपण तसं तर 6ला स्टार्ट झालं, म्हणजे 5ला मी घर सोडले, 5ला लॉग इन केलं होतं, 6ला आपल्याला पहिली बुकिंग मिळाली. आता 8:30 वाजले जवळजवळ. आणि किलोमीटर बघाल तर आपले झालेत 45 किलोमीटर आत्ता. आणि रॅपिडोला काहीतरी 450 आणि उबरला 200 रुपये, असे 650 रुपये झालेत 45 किलोमीटरला. मी लॉसमध्ये सध्या बुकिंग म्हणजे मारतच नाही. पहिलं वॅगनर गाडी आपली होती त्यावेळेस काय वाटत नव्हतं, म्हणजे जी बुकिंग येईल ती आपले उचलणे आणि निघणे. परंतु आता सिडान गाडी कस्टमरला पण माहिती झाले, म्हणजे प्रीमियरचे आणि सिडानचे कस्टमर कमी आहेत, पण ड्रायव्हर प्रीमियर जास्त झालेत. कारण प्रत्येकाकडे आता बघाल तर सिडान गाड्याच प्रत्येकजण घेतोय. आणि पण तेवढ्या पाहिला तर सिडान किंवा प्रीमियरला बुकिंग नाहीत. आउट स्टेशनसाठी ही गाडी ओके आहे, परंतु लोकलमध्ये चालवायची असेल तर मिनी गाडी एकदम बेस्ट आहे.
बुकिंगवर बुकिंग पडत असतात आणि एवढं काय आपल्याला वाटत नाही. पण सिडन गाडीमध्ये जर मिनीची बुकिंग मारायची म्हटलं तर थोडंसं दुःख होतं, कारण गाडी थोडीशी प्राईम आहे आणि त्याच्यामध्ये कस्टमर मिनीची गाडी बुक करतं आणि गाडी जर त्यांना लक्झरी गाडी भेटत असेल तर आपण तरी कशाला फ्रीमध्ये द्यायचं कस्टमरला. त्याच्यामुळं मी शक्यतो लोकलमध्ये जरी चालवायचं म्हटलं तर फक्त प्राईम आणि सिडनच चालवतो. आपली जी गाडीची कमीत कमी इज्जत तरी ठेवायला पाहिजे आपणच. कारण ठीक आहे, आपल्याला कधी गो होम म्हणजे घरी जायचं आहे, थोडंसं लांब आहे किंवा काहीतरी अर्जन्सी असेल तर ठीक आहे, उबर गो म्हणजे सिडन गाडीवाल्याने उबर गो चालू केलं तर ठीक आहे. परंतु मग शेवटी नंतर ना आपण दिवसाच्या शेवटी आपणच ओरडतो की किलोमीटर खूप कमी देते. आता मी सकाळपासून तुम्हाला दाखवतो, म्हणजे एक आपण 11 वाजे अजून 1-2-3 तास गाडी चालवेन, पण किती किलोमीटर झालं, किती अर्निंग झालं, किती रुपये पर किलोमीटर आपल्याला भेटले ते तुझं सांगतो मी तुम्हाला सगळं. वाजलेले आहेत 9:15 आणि आत्ता आपली 4थी बुकिंग कंप्लीट झालेली आहे, की जी मी उबर गो घेऊन आलो होतो. कारण सिम्बॉयसिस कॉलेज लवळेला ड्रॉप केला, तिकडनं पिकअप म्हणजे प्रीमियर सिडनचे येत होते पिकअप, परंतु खूप लांबून पिकअप यायचे. त्याच्यामुळं मी उबर गो चालू केलं आणि जवळनं पिकअप आणि बानेरमध्ये ड्रॉप केलं जस्ट आत्ता. तरीसुद्धा या बुकिंगला ही बुकिंग आपल्याला कंप्लीट करण्यासाठी जवळजवळ अर्धा तास लागला. 6.5 किलोमीटरचं डिस्टन्स होतं आणि 6.5 किलोमीटरला आपल्याला भेटले 149 रुपये. तर पुढची आता बुकिंग मिळाली आहे मला इथून बानेर पाषाण लिंक रोडवरून. प्रीमियरमध्ये आलेली आहे, 13 किलोमीटर काहीतरी दाखवले, 326 रुपये. तर करूयात पिकअप. ड्रॉप आहे आपला हिंजवडी फेज 2ला. तर तिकडनं बघू आता परत नेक्स्ट बुकिंग पडणं थोडंसं मुश्किल आहे, पण तरी पण पाहूयात आता काय नेक्स्ट बुकिंग आपल्याला तिकडनं कुठली भेटते. औंध बानेरची भेटली तर चांगले, कारण आता मला वाटतं ती शेवटची बुकिंग असेल माझी आणि आपण लॉग आउट करणार आहोत. तर चला तर करू कस्टमरला पिकअप. तर झालेलं आहे मित्रांनो आपली 5वी बुकिंग कंप्लीट. हा पिकअप होता आपल्याला बानेरमधून आणि आपण इथे एम्बेसी टेक झोन जे हिंजवडी फेज 2मध्ये आहे तिथे आपण आत्ता कस्टमरला ड्रॉप केलं. ही प्रीमियरमध्ये बुकिंग होती. तर या बुकिंगचे आपल्याला एक तर प्रीमियर होती आणि पीक आवर होता. तर 13 किलोमीटरला 311 रुपये भेटले आपल्याला आणि वेळ लागला पाऊण तास म्हणजे 45 मिनिट्स. तर तुम्ही नोटीस केलं असेल तर सकाळी मला बघा 7-7:30 वाजता बुकिंग पडत होती हिंजवडी फेज 3वरून हडपसर मगरपट्टा. तर त्या बुकिंगला मला दाखवत होतं जवळजवळ 30 किलोमीटर ड्रॉप होता आणि 3-3.5 किलोमीटर पिकअप होता. म्हणजे 33-34 किलोमीटरला 330 रुपये दाखवत होतं आणि त्याच्यातून आपल्याला टोल टॅक्स त्यांचा टॅक्स कट करून 5% मॅक्झिमम आपल्याला 310 रुपये भेटले असते. आणि वेळ त्याला म्हणजे 1 तासाच्या वरतीच गेला होता, पण रनिंग तिथं जास्त होतं. तर या उलट तुम्ही पाहिलं असेल तर आत्ता ही बघा बुकिंग 13 किलोमीटरला 311 रुपये भेटले. म्हणजे कंपनीने जे हे ॲप्लिकेशन बनवले ते पीक हावरमध्ये यांचा वेगळा रेट आहे आणि नॉर्मल हावरमध्ये वेगळा रेट आहे. तर मी तर म्हणजे तुम्हाला जास्त म्हणजे कमी रनिंगमध्ये जास्त पैसे जर कमवायचे असतील तर फक्त ज्यांच्या गाड्या सिडन आहेत त्यांनी फक्त सिडन आणि प्रीमियर जास्त पीक हावरमध्ये चालवा आणि नॉर्मली ज्यावेळेस तुम्हाला बुकिंग पडत नसेल त्यावेळेस गो चालू करा. नाहीतर याच्यामध्ये कसं आहे, कंपनीला काही देणं घेणं नाही, तुमची एक्सेल गाडीला सुद्धा ते गोच्या बुकिंग टाकतं. तर जास्तीत जास्त आपण प्रीमियर किंवा सिडनच चालवू, तेव्हाच आपल्याला कुठं रनिंग म्हणजे जास्त अर्निंग भेटेल. नाहीतर तुम्हाला जर वॅगनर किंवा सेलेरिओ असेल तर त्यांच्याकडे ऑप्शन नाही, परंतु ज्यांच्या सिडन गाड्या आहेत त्यांनी मॅक्झिमम याच बुकिंग घ्या फक्त प्रीमियर आणि सिडनच्या, तरच आपला काहीतरी फायदा आहे. नाहीतर नुसत्याच गाड्या पळवून काही एक फायदा नाही. तर बघू आता आपण जाऊया फेज 3ला, म्हणजे विप्रो सर्कलपासून आता आपण राईड घेऊ आणि फेज 3ला जाऊ. मला आता माझं सिडन आणि प्रीमियरच चालू आहे, पण मला नाही वाटत आता सिडन आणि प्रीमियरचे बुकिंग पडतील, कारण 10:15 वाजलेत. बरेचसे लोक गेलेले आहेत आपल्या ऑफिसला. आता आपल्याला एकच टार्गेट आहे फेज 3मधून
फेज 3 मधून आपल्याला औंध किंवा बाणेरची बुकिंग मिळाली तर बरं होईल, किंवा त्या साईडच्या आपल्या घराच्या. तर आपण ही शेवटचीच बुकिंग असेल आपली. आणि आता जाऊयात घरी आपण, कारण मला गाडी सर्व्हिसिंगला टाकायची आहे. तर मी गाडी सर्व्हिसिंगला टाकतोय 11पर्यंत, म्हणजे आपल्याला परत गाडी 4-5 वाजेपर्यंत भेटून जाईल. तर बघूयात आता नेक्स्ट बुकिंग कुठली भेटते सांगतो तुम्हाला. छोटीशी ट्रिप मारली हिंजवडी फेज 3कडे जात असताना तिथून एक बुकिंग मिळाली आपल्याला फेज 1ची. तर मग ते ॲक्सेप्ट केली. 500 म्हणजे अर्धा किलोमीटरवरूनच पिकअप होता. 13 मिनिटामध्ये ड्रॉप झाला आपला. 6 किलोमीटरला काहीतरी 122 रुपये भेटले आपल्याला. आणि आता फेज 1मध्ये ब्ल्यू रिज जवळ थांबतो आणि तिथून औंध बाणेरची वाट बघावी लागेल. आता उबर गो पण चालू करून देतो. आता गो सिडानमध्ये आले होते, आपल्याला 1.5 तास टाईम दाखवत होता. वानवरी 66 ॲव्हेन्यू मॉलमध्ये ड्रॉप होता, म्हणजे 1.5 तासाचे 2 तास झाले असते. त्याच्यामुळे ती काय मी पिकअप नाही केली, कारण मला घरी पण जायचं आहे. तर बघू, एक छोटीशी राईड घेऊन जाऊयात आपण घराकडे. तर वाजले जवळजवळ आत्ता 11 वाजत आलेत आणि आपले गाडीचे किलोमीटर झालेत 80. तर फायनली आपल्याला बुकिंग मिळाली हिंजवडी फेज 1मधून, ब्ल्यू रिजमधूनच औंधची. तर करू कस्टमरला पिकअप. आलो आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला, फोन झाला आहे. तर औंधमध्ये ड्रॉप आहे, औंधमध्ये ड्रॉप करूया, डायरेक्ट गाडी सर्व्हिसिंगला देऊयात. तर चला तर मग भेटूयात आता. बारा सकाळचे आणि आता जस्ट आपण हिंजवडी फेज 1मधून पिकअप केला होता आणि औंधमध्ये ड्रॉप केला. तर या ट्रिपचे आपल्याला मिळाले काहीतरी 197 रुपये 13 किलोमीटर. म्हणजे पीक हवर आता संपलेला आहे आणि आता आपला टाईम पण संपलेला आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये पाहिलं असेल मित्रांनो. तर आपले टोटल किलोमीटर झाले 94. तर आत्ता आपण लॉगआउट करतोय, म्हणजे 11:15 वाजलेत. 94 किलोमीटर टोटल झालेत आणि टोटल आपला बिझनेस झाला 1440 रुपयाचा. तर तुम्ही पाहिलं असेल तर आपल्याला पर किलोमीटर जवळजवळ 15.5 रुपये पर किलोमीटर मिळालेला आहे. म्हणजेच की जे आपण रडतो ओरडतो की किलोमीटर व्यवस्थित देत नाही, परंतु मित्रांनो ॲप्लिकेशन कसं आहे हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो फक्त गाडीचं रनिंग वाढवण्यात काही एक अर्थ नाही. प्रत्येक ट्रिप जी येईल ते आपल्याला एकदम स्मार्टली ॲक्सेप्ट करावी लागेल, पूर्णपणे डिटेल त्याच्या पाहावे लागतील. तरच आपला बिझनेस व्यवस्थित होईल. म्हणजे कमी किलोमीटरमध्ये जास्त अर्निंग करायचं असेल तर ह्या तुम्हाला आजच्या बिझनेसवरनं माझ्या समजलं असेल. आणि मी बिझनेस तुम्हाला माहिती मी शक्यतो दाखवत नाही, परंतु भरपूर जण ओरडत आहेत की रेट खूप डाऊन आहेत. तर रेट डाऊन तर आहेतच, पण रेट डाऊन आहेत ते कधी माहिती आहे का तुम्हाला? तर 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आणि अर्ली मॉर्निंग. म्हणजे मॅक्झिमम आपल्याला पीक हावरमध्ये फक्त काम करायचं आहे. तुम्ही सकाळी, आता मी रॅपिडो पण शक्यतो चालवत नाही, पण आज 2 ट्रिप केल्या रॅपिडोच्या. तर रॅपिडोसुद्धा रेट व्यवस्थित देते, परंतु हे नवीन ॲप्लिकेशन आहे म्हणून व्यवस्थित रेट देते का ते पण आपल्याला पाहावं लागेल. कारण जसं जसं मग ते जुनं होईल, जसं जसं त्याला ड्रायव्हर लोक कनेक्ट होतील, तसं तसं ते पण रेट चेंज करू शकतं, कारण ते पण बिझनेस करण्यासाठीच मार्केटमध्ये आलेले आहेत. तर मला तरी वाटतंय आपण पण ह्या कंपन्यांचा फायदा घेतला पाहिजे. कसा घ्यायचा तो आपल्यावरती डिपेंड आहे. तर उबर कधी चालवायचं? तर उबर फक्त चालवायचं 8 ते 11 सकाळी आणि संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत. एवढ्याच टायमामध्ये उबरच्या ट्रिप घ्यायच्या, तरच तुमच्या फायद्याच्या ठरणार आहेत. नाहीतर नॉन पीक आवरमध्ये जर उबर चालवताल तर 9 ते 10 रुपये पर किलोमीटर आणि पिकअप पण आपल्याला लांबूनच देतं ते. त्याच्यामुळं उबर अशा कंडिशनमध्ये चालवणं म्हणजे न चालवणं कधी पण चांगलं. आणि रॅपिडोचं रेट बघाल तर रॅपिडोचे रेट मला वाटतं पीक आवरमध्ये पण चांगले आहेत आणि नॉन पीक आवरमध्ये पण जरा व्यवस्थित देते ते 12-13 रुपयाने. तर कंपनीचा फायदा घ्या. आपण ठीक आहे म्हणतो ओला उबर जुन्या कंपन्या आहेत, ओला उबरच चालवल्या पाहिजे, नवीन कंपन्या मार्केटमध्ये नाही आल्या पाहिजे. परंतु कसं होतं, आता ह्या किती केल्या तरी मोठ्या कंपन्या आहेत, पूर्ण त्यांनी आपल्या इंडियामध्ये म्हटलं तरी चालेल. तर त्यांचं पूर्णपणे जाळं पसरलेलं आहे. त्यांनी ड्रायव्हरला पण कनेक्ट केलेलं आहे आणि कस्टमरला पण कनेक्ट केलेलं आहे. परंतु ड्रायव्हरच्या आत्ता ते छळ म्हणा किंवा पिळवणूक म्हणा ही होत आहे रेटच्या बाबतीमध्ये.
तर आपल्याला सुद्धा थोडंसं हुशार झालं पाहिजे आणि पीक आवरमध्येच ह्या कंपन्यांसोबत काम करायचं. नॉन पीक आवरमध्ये रॅपिडो जर व्यवस्थित रेट देते तर रॅपिडोचा बुकिंग करायला काही एक हरकत नाही. सिडान गाड्या ज्यांच्याकडे आहेत त्यांनी मुख्य करून फक्त पीक आवरमध्ये म्हणा प्रीमियर आणि सिडानच्याच बुकिंग घ्या, कारण त्याचे रेट पण चांगलेले आहेत. कारण ज्यांच्या मिनी गाड्या आहेत त्यांना काही ऑप्शन नाही, त्यांना फक्त मिनीमध्येच बुकिंग येतात, त्याच्यामुळं ते त्यांनी घेतलं तरी चालते. परंतु ज्यांच्याकडे सिडान गाड्या आहेत त्यांनी प्रीमियर आणि सिडान गो सिडान एवढ्याच बुकिंग शक्यतो पीक आवरमध्ये ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करा. आणि पीक आवरमध्ये या बुकिंग आहेत पण, म्हणजे प्रीमियरच्या पण जास्त आहेत आणि सिडानच्या पण जास्त आहेत. आणि दुपारचं तर आता 11 ते 5 वाजेपर्यंत बुकिंग पण एकदम डाऊन होतात आणि रेट पण एकदम डाऊन होतात. तर ह्यावेळेस गाडी चालवून पण काय फायदा नसतो. त्याच्यामुळे आता आपली गाडी पण सर्व्हिसिंगला टाकायची. मी गाडी पहिली सर्व्हिसिंगला टाकतो. तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला कळलं असेल काम कसं करायचं. लोकलमध्ये सुद्धा बिझनेस आहे, परंतु एकदम स्मार्ट वर्क करावं लागणार आहे, तरच आपल्याला चांगले किलोमीटर भेटणार आहेत. नाहीतर कुठली पण बुकिंग आली, कुठली पण बुकिंग घेतली. तुम्ही आज पाहिलं असेल मी युनिव्हर्सिटीचा चौक क्रॉस केलाच नाही. ज्या पण काय बुकिंग केल्या मी त्या फक्त हिंजवडी, औंध, बानेर एवढ्याच एरियामध्ये केल्यात. त्याच्यामध्ये सुद्धा 1,500 रुपयाचा जवळजवळ बिझनेस केला आपण. आणि मी एकदम ह्याच्या काय म्हणतात त्याला, युनिव्हर्सिटी चौक क्रॉस केलाच नाही. आणि रेडिओवरती सुद्धा अपडेट घेत राहायचं, कुठल्या भागामध्ये जास्त ट्रॅफिक आहे, कुठे ट्रॅफिक कमी आहे. शक्यतो 8 नंतरनं ट्रॅफिक सगळीकडेच चालू होते, 8 ते 12 वाजेपर्यंत. कुठल्या पण एरियामध्ये जावा तुम्ही ट्रॅफिक हे भेटणारच आहेत. पण त्यातल्या त्यात आपल्याला ॲप्लिकेशन जर पूर्ण डिटेल देत आहे तर त्या डिटेल वाचूनच ट्रिप ॲक्सेप्ट करणं कधी पण गरजेचं आहे. तर चला, मला वाटतं हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो, कारण संध्याकाळी आपल्याला बुकिंग आहे ती 8:30 वाजता पिकअप आहे टर्मिनल 2 साठी. आणि दुसऱ्या दिवशी मी आज मुंबईमध्ये मुक्कामच करेल. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला जो पिकअप आहे तो आहे टर्मिनल 2 मधूनच सकाळी 8 वाजता. ती माझी प्रायव्हेट बुकिंग आहे. आणि संध्याकाळची जी आहे आपली ती रिझर्वेशनची बुकिंग आहे आपल्याला टर्मिनल 2 साठी. तर चला, बिझनेस आहे मित्रांनो, परंतु एकदम व्यवस्थित डोकं लावूनच काम केलं पाहिजे. डोकं लावून बिझनेस आपल्याकडे कसा घेता येईल, कुठल्या कंपनीला प्राधान्य दिलं पाहिजे, कुठली कंपनी चांगली रेट देते. आता आपण याच्यामध्ये काम करतोय तर आपल्याला कळलं पाहिजे कुठलं ॲप्लिकेशन कसं काम करतं, कुठल्या वेळेमध्ये कुठला रेट देतं, कुठल्या वेळेमध्ये कसा रेट आहे. हे सगळं आता आपण जुने लोक आहेत मग किंवा नवीन लोक पण आहेत, व्हिडिओमधून तुम्हाला समजत असेल मित्रांनो कसं काम करायचं. तर चला, हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडलाच नाही की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, व्यवस्थित काम करा, स्मार्ट वर्क करा. 100% अर्निंग तुमचं चांगलं होईल. चला, तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये.